हॅलो गाईज, गेस वॉट, मी कुठे आलेली आहे? येस, यू आर राईट, मी गावाला आलेली आहे परत. आणि हे पहिल्यांदाच असं घडतंय की 1.5 महिन्याच्या काळामध्ये मी दुसऱ्यांदा गावाला आली आहे. अदरवाईज वर्षातून आमचं 2-3दा येणं होतं गावाला, आणि त्यातलं एक कारण फिक्स असतं, म्हणजे एकदा ते येणं फिक्सच असतं की तेव्हा कसं पण करून यायचंच आहे. तीच ही वेळ आहे, गावची जत्रा. मला आठवत म्हणजे मी लहानपणापासून मला आठवत नाही आहे की क्वचितच मी 2-3 वेळा मिस केली असेल जत्रा. त्याची पण कारणं मी तुम्हाला सांगेनच. पण अदरवाईज मला स्वतःला पर्सनली म्हणजे इट्स लाईक आय वेट फॉर दिस मुवमेंट. द मुवमेंट कॅलेंडर येतं घरी नवीन वर्षाच्या सुरुवातीला. माझं पहिलं हे असतं की मला जत्रा कधी येते हे बघायचं असतं. तिथीनुसार जत्रा असते की एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये. सो ती कधी येणार, आणि त्या प्रकारे माझा पूर्ण प्लॅन असतो सुट्टीचा आणि ओव्हरऑल सगळ्या गोष्टींचा. सो येस, आणि ही जत्रा 3 दिवसाची जत्रा असते. आज जत्रेचा पहिला दिवस आहे. इनफॅक्ट आम्ही आजच आलेलो आहोत. जस्ट आत्ता आलो थोड्या वेळापूर्वी, आणि मला हा ब्लॉग करायचा होता. सो 3 दिवसाची जत्रा असते. बेसिकली गावच्या ग्रामदैवताची ही जत्रा असते, श्री भैरवनाथ आणि श्री शिलेनाथ या देवांची, ज्यांना आपण लाडाने भैरोबा आणि शिलोबा म्हणतो. तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये आवाज ऐकू शकता की देवळांमधून गाण्याचा आवाज येतोय, भजनाचा आवाज येतोय. सो आज पहिला दिवस आहे जिथे शिलोबा ह्या देवांचा बेसिकली तुम्ही मागे बघू शकता जो डोंगर आहे तिथे वरती टेकडीवर आजच्या दिवशी नैवेद्य घेऊन जातात वरती, पूर्ण एकदम वरती तुम्ही बघू शकता, आणि पालखी घेऊन जातात तिथे वरती. मला स्वतःला म्हणजे मी स्वतःसुद्धा बऱ्याच वेळा गेलेली आहे तिथे. असं बघायला गेलं तर मला ट्रेकिंगचा एवढा काही शौक नाही आहे, नाही मी ट्रेकिंग करत, आणि जाम थकते लगेच मी. पण मला हे जाण्यासाठी मी नेहमी उत्सुक असते वरती तिथे. आणि इनफॅक्ट मला आजसुद्धा ह्यावेळेससुद्धा माझं खूप इच्छा होती की मला जायचं आहे, आणि मी त्या प्रकारे प्लॅनसुद्धा केलेला, पण काही कारणांमुळे जमलं नाही, आणि मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी आले आणि आता जाऊ शकत नाही कारण ऑलरेडी खूप लेट झालं आहे. आणि ऑफकोर्स यू नीड दॅट मच ऑफ एनर्जी टू एवढं पूर्ण चढत जाणं. बट आय होप आता मी आहे इथे 4-8 दिवस, सो त्याच्यामध्ये जर जमलं तर मी नक्कीच जाईन तिथे वरती, आणि त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवेन. बट एनिवे, सो येस, तिथे वरती शिलोबा ह्या देवासाठी वरती जातात, पालखी घेऊन जातात, आणि नंतर संध्याकाळी गाव जेवण असतं, प्रसादाचं जेवण असतं, जे सगळी लोक मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेऊन जिथे भैरोबा यांचं देऊळ आहे तिथे सगळे बसून छानपैकी जेवणाचा आस्वाद घेतात. आणि तुम्हाला सांगते, अतिशय म्हणजे सिम्पल जेवण असतं, पण त्याची जी टेस्ट असते ना ती अप्रतिम असते. म्हणजे ती तुमच्या घरच्या जेवणाला पण नाही वाटणार तुम्हाला, आणि खूप छान वाटतं. सगळे बसून असे मस्तपैकी जेवतात. त्याच्यानंतर संध्याकाळी रात्री डान्स कॉम्पिटिशन पण असणार आहे लहान मुलांचं. बेसिकली जे कॉलेजचे किंवा लहान शाळेची मुलं जी गावातली आहेत त्यांचं कॉम्पिटिशन असणार आहे रात्री. तुम्हाला एक गंमत सांगते, मी जेव्हा कॉलेजमध्ये होते ना, तर तेव्हा मी जेव्हा गावाला यायची जत्रेच्या वेळी, तर मला अशा कॉम्पिटिशनसाठी जे व्हायचे. आणि अजून एक गोष्ट, ह्या कॉम्पिटिशन्समध्ये फक्त गावातलेच नाही तर आजूबाजूच्या गावातले प्लस सातारा जिल्ह्यातले वेगळी मुलं पण यायचे त्या कॉम्पिटिशनसाठी. सो मी सुद्धा मला त्यांनी जज, माझ्या गावातल्यांनी मला जज बनवलं होतं. आय वॉज वन ऑफ द जजेस, आणि दिस इज ऑल बिकॉज ऑफ माय फादर. बट खूप छान वाटायचं मला. एक वेगळाच तो म्हणतात ना, त्या गोष्टीचा एक कौतुक वाटायचं की आपल्याला पण जज केलं आहे तिथे. जेव्हा की ती मुलं खूप छान डान्स करतात, आणि मी डान्समध्ये फारशी काही म्हणजे मी एवढं काही फारसं एक्सप्लोअर केलेलं नाही आहे. बट येस, दॅट वॉज फन अँड दॅट वॉज सो स्वीट. सो अशा काही माझ्या आठवणी आहेत अगोदरच्या. आणि 3 दिवस खूप मजा असणार आहे. आज जसं सांगितलं मी, आज पहिला दिवस आहे जत्रेचा. उद्या छबिना म्हणून बोललं जातं, ज्या दिवशी बेसिकली गोड असं जेवण केलं जातं, पुरणपोळीचं, ज्याचं नैवेद्य दाखवला जातो देवाला. आणि 3rd डेला खेळणं म्हणून म्हटलं जातं, ज्या दिवशी मटण बनवलं जातं, आणि गावामध्ये जत्रा भरते. बऱ्याच काही दुकानं येतात, आणि लोक छान असे. त्याच्यासाठी ऑब्व्हियसली मी आता डे वाईज याच्यामध्ये ॲड करणारच आहे व्हिडिओ. सो उद्यासाठी याच्यामध्ये व्हिडिओ येईलच. संध्याकाळी मी जेव्हा
मंदिरात जाणार आहे जेवणासाठी आणि इनफॅक्ट त्याच्यानंतर कॉम्पिटिशन बघण्यासाठी सुद्धा, ते सुद्धा मी व्हिडिओज याच्यामध्ये ॲड करणार आहे. तुम्ही नक्की बघा. जत्रचं वार निघाल हे गाव सार, भैरवनाथाच्या पायाशी जमली समजी लेकर. हे सुटलं जत्रचं वार निघाल हे गाव सार, भैरवनाथाच्या पायाशी जमली समजी लेकर. रंगला कुस्तीचा फड, पाय बी होतो या जड, ह्या लाल मातीत होत या चलन. आज यात्रेचा दुसरा दिवस, छबिना म्हणून बोललं जातं ह्या दिवसाला. सो आज बेसिकली श्री भैरवनाथांच्या मंदिरात संध्याकाळी सगळे गावातली मंडळी, माणसांपासून बायकांपर्यंत सगळे छानपैकी तयार होऊन देवाच्या दर्शनाला जातात. त्यांना नैवेद्य दाखवतात पुरणपोळीचा. आणि एवढंच नाही तर बाकीची पण जी देवळं आहेत गावामध्ये, महालक्ष्मीचं देऊळ, श्रीरामाचं, परत शंकराचं, बेसिकली जेवढी पण देवळं आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी जाऊन नैवेद्य दाखवला जातो. आणि छबिना म्हटलं की संध्याकाळी खूप म्हणजे ऑलमोस्ट आय थिंक 12-1 का 2-3 वाजता 2-3 वाजता देवाची पालखी येते पूर्ण गावामध्ये. ती फिरवली जाते आणि लोक जागतात त्या वेळेपर्यंत सो दॅट ते दर्शन घेऊ शकतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक वेगळाच उत्साह असतो जत्रेच्या वेळी. म्हणजे मी तुम्हाला सांगते, एरवी जेव्हा मी कधी आलेली आहे तर पूर्ण शुकशुकाट असतो गावामध्ये. तुम्हाला कोणाचाच असा आवाज नाही येणार, म्हणजे लिटरली अशी सुई खाली पडेल त्याचे सुद्धा आवाज येईल, इतकी शांतता असते. पण यात्रेच्या वेळी वेगळाच उत्साह मी पाहिलेला आहे आणि तोच उत्साह मला अतिशय आवडतो. म्हणजे तुम्ही तो पिक्चर पाहिला असेल अगवाई अरेच्या, तर त्याच्यामध्ये ते गाणं पण, ते खूप प्रसिद्ध गाणं असं आहे की मल्हार वारी जातीया. तर त्या अक्षरशः त्या गाण्यामध्ये जसं दाखवलं आहे की गावामध्ये ज्या प्रकारची तयारी सुरू होते जत्रेच्या अगोदर, मग ते पारायणपासून ते प्रत्येकजण घरामध्ये घर शेणाने सारवतो किंवा कलर लावतो, परत रांगोळी काढणं, साफसफाई करणं, बैलांना तयार करणं, अक्षरशः अगदी त्या प्रकारेच तयारी सुरू झालेली असते जवळजवळ महिन्याभरापासून. आणि एक वेगळाच उत्साह असतो. ते सगळे सण असतात, दिवाळी, गणपती, पण मी असा उत्साह, यात्रेसारखा उत्साह मी कुठल्याच वेगळ्या सणामध्ये पाहिलेला नाही आहे. आणि खूप मजा येते. सो आज संध्याकाळी मी जेव्हा जाणार आहे देवाच्या दर्शनाला, तर तेव्हा जेव्हा तिकडे सगळेजण असतील आणि गुलाल वगैरे उधळतील, मी नक्कीच ते सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करेनच आणि तुम्हाला दाखवेनच. तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघत राहा. उधळू दे गुलाल वाजू दे संबळ, उधळू दे गुलाल वाजू दे संबळ, उधळू दे गुलाल वाजू दे संबळ, उधळू दे गुलाल वाजू दे संबळ. पोरींची वर्दळ ना कुणाचा कुणाला मेळ, वाजत गाजत चालल या तो पालखीचा खेळ. हो पोरा पोरींची वर्दळ ना कुणाचा कुणाला मेळ, वाजत गाजत चालल या तो पालखीचा खेळ. तिचं आलं या माथ्यावर. आय होप तुम्ही आत्तापर्यंतचा ब्लॉग पाहिला असेल, कारण आज आहे जत्रेचा तिसरा आणि शेवटचा दिवस, माझ्या सगळ्यात आवडीचा दिवस. आजच्या दिवसाला खेळणं म्हणून बोललं जातं. आज गावामध्ये जत्रा भरणार आहे, वेगवेगळ्या प्रकारची दुकानं येणार आहेत. त्याचबरोबर आज जेवणामध्ये नॉनव्हेजचा बेत असेल आणि आज गावामध्ये प्रत्येकाच्या घरी पाहुण्यांची रेलचेल असेल. एरवी गावामध्ये इतकी शांतता असते, पण आजच्या दिवसाला तुम्ही बघाल की एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह असतो. लिटरली सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत, म्हणजे एरवी एक खूप
साऱ्या गाड्या नाही दिसणार गावामध्ये, पण आज लिटरली संध्याकाळपर्यंत लोकांची लगबग असते. कारण ॲज आय सेड की प्रत्येकाच्या घरी एक पाहुणे मंडळी आलेली असतात. त्याचबरोबर जत्रेमध्ये तमाशासुद्धा असणार आहे. मी स्वतःसुद्धा जत्रेत जाणार आहे आणि त्याचेसुद्धा काही व्हिडिओज कॅप्चर करून यात ॲड नक्कीच करेन. आणि संध्याकाळी ऑर्केस्ट्रासुद्धा असणार आहे सगळ्या पूर्ण गावकऱ्यांसाठी. ते सुद्धा याच्यामध्ये नक्कीच ॲड करेन. पण मी जेव्हा जत्रेमध्ये जाते एरवी पण मी नेहमी कुठली ना कुठली एक छोटीशी का होईना एक वस्तू नक्कीच खरेदी करते, एक आठवण म्हणून जत्रेची. तसं बघायला गेलं तर आपल्याला आजकाल सगळंच भेटतं, म्हणजे शहरामध्ये किंवा इथे सुद्धा म्हणजे साताऱ्यामध्ये किंवा बेसिकली सगळीकडेच आजकाल सगळ्याच गोष्टी अवेलेबल आहेत. पण जत्रेमध्ये खरेदी करणं किंवा त्या काही गोष्टी घेणं इट्स अ डिफरंट फिलिंग. बिकॉज आय रिमेंबर वेन ॲज अ किड जेव्हा मी यायचे आणि त्यावेळेस ऑब्व्हियसली त्या गोष्टी सगळीकडेच अशा अवेलेबल असतीलच असं नाही. पण यात्रेमध्ये घेण्याची एक वेगळीच मजा असायची. सो मला ती एक प्रकारचं काय म्हणतात ती जे परंपरा और वॉट एव्हर यू कॉल इट, बट ते मला फॉलो करायचं आहे थ्रू आउट जोपर्यंत मी म्हणजे जत्रा अटेंड करते. आणि तसे तर माझी इच्छा आहे की जत्रा ही माझ्यासाठी इतकी प्रिय आहे की आय हॅव लिटरली लाईक फ्यू एक्झाम्पल्स ज्याच्यातून तुम्हाला कळेलच की माझं जत्रा प्रेम किती आहे. सो तुम्हाला मी 2-3 इन्सिडेंट्स सांगते. त्यातलं एक असा की एके वर्षी जसं तुम्हाला माहिती आहे की म्हणजे माझं काम हे आय वर्क ॲज अन इव्हेंट मॅनेजर. सो एका वर्षी असं झालं होतं की जत्रेच्याच अराउंड माझा एक इव्हेंट असणार होता आणि मला अल्दो मी ट्रॅव्हल नव्हते करणार त्या इव्हेंटसाठी, पण डेफिनेटली काम खूप असणार होतं. सो मला पण जत्रेसाठी मला कशी पण करून सुट्टी तर नक्कीच हवी होती, इवन लाईक ओनली फॉर दोज 2-3 days. सो आय वॉज लाईक मी माझ्या म्हणजे ऑफिसमध्ये बोलले की मी तिथे जाऊन काम करेन, बट मला ते 2-3 दिवस सुट्टी हवेत. आणि मी लिटरली मी आय रिमेंबर मी पूर्ण प्रवासात इथे आल्यानंतरसुद्धा टेरेसवर बसून मी पूर्ण वेळ कामच करत होते. मला म्हणजे असं जास्त काही जत्रेमध्ये जायला मिळालं नाही, पण आय वॉज हॅपी, आय वॉज सॅटिस्फाईड ओनली बिकॉज ॲटलिस्ट मला ह्या गोष्टीचा आनंद होता की मी त्या वातावरणामध्ये आहे, ती वाईब ते जे इथलं उत्साह आहे तो ॲटलिस्ट फील करू शकते. त्याच्यातच मला खूप समाधान होतं. पण अगेन असं झालं की दुसऱ्या इन्सिडेंटमध्ये की एके वर्षी मला इव्हेंटसाठी जपानला जाणं होतं आणि त्याच वेळेस यात्रा पण होते. सो इट वॉज व्हेरी डिफिकल्ट डिसिजन. ऑफकोर्स आय मीन कामाला प्रायोरिटी देणं कधी पण म्हणजे गरजेचं आहे. पण त्यातनं पण मी खूप ट्राय करत होते की दोन्ही मॅनेज करण्याचं, बट समहाव ते नाही झालं आणि ऑफकोर्स आय हॅड टू गो टू जपान. बट आय वॉज मी म्हणेन जपानला जाण्याचा जितका आनंद होता तेवढ्याच पटीचं मला हे पण दुःख होतं की मला त्या वर्षी जत्रेला जाता नाही आलं. आणि सो असे हे आय वुड से की हा एक इन्सिडेंट होता जेव्हा मी मिस केली आहे जत्रा, आणि त्याच्या व्यतिरिक्त कोविडमध्ये मी मिस केली आहे. पण अदरवाईज आय डोंट रिमेंबर की मी लहानपणापासून कधी जत्रा मिस केली आहे. कारण मला आय फाइंड अ व्हेरी व्हॉट शुड आय से, पण मला खूप वेगळ्या प्रकारचा एक आनंद, एक पीस, एक सुकून आपण जो म्हणतो ना, तो मला भेटतो ह्या गोष्टींमधून, छोट्या गोष्टींमधून. कारण आज मला असं वाटतं की आपण आज स्पेशली आजच्या सोशल मीडियाच्या काळात आणि इतकं ग्लोबलायझेशन वाढलेलं आहे. सो आजच्या वेळेमध्ये गोष्टी इतक्या बदलत चाललेल्या आहेत आणि इतकं शहरीकरण होत चाललेलं आहे की एव्हरी टाईम मी लिटरली ट्रॅव्हल करते कुठे पण, आणि स्पेशली गावाकडे येत असताना बघते तर काही ना काही एक शहरीकरण वाढत चाललेलं आहे. ऑफकोर्स ह्या सगळ्या फॅसिलिटीज ह्या गोष्टी व्हायला हव्यात, पण दिवसेंदिवस असं वाटत चाललं आहे की जी आपली परंपरा किंवा आपली एक संस्कृती आहे आणि ह्या गोष्टी ज्या आपल्याला टिकवायला हव्यात आणि प्रत्येक पिढीने पुढे घेऊन जायला हव्यात, त्या हळूहळू कमी होत चाललेल्या आहेत. आय एम सो ग्लॅड की माझ्या गावी इथे आणि अशा बऱ्याच म्हणजे आसपासच्या गावात आणि अजून पण बऱ्याच ठिकाणी जत्रा किंवा बाकीच्या अशा ह्या ज्या ट्रेडिशनल गोष्टी आहेत त्या सांभाळल्या जातात आणि जपल्या जातात. आणि आय सो होप की ह्या अशाच पुढे चालत राहाव्या. आणि मी कारण अजून पण वन मोर रिझन इज
जत्रेला येण्याचं आणि ते मला जी आवड आहे इज बिकॉज बऱ्यापैकी अजून गोष्टी टचवूड अजून गोष्टी काही बदललेल्या नाहीत. अजूनसुद्धा मला वाटतं मी ज्या प्रकारे लहानपणी यायचे आणि ज्या प्रकारे असायचं पूर्ण जत्रेचं एक आयटनरी किंवा जसे ते करायचे पारंपरिक पद्धतीने ते अजूनसुद्धा तसंच चालू आहे. आणि कुठेतरी एक त्या म्हणतात ना ते बालपण आणि ते मोमेंट्स जगल्यासारखं वाटतं मला. आणि ॲज वी से छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जॉय आणि ह्या हॅपीनेस असतो. तसंच काही आहे माझंसुद्धा ह्या बाबतीमध्ये. आणि माझी तर इच्छा असेल की जगाच्या मी कुठल्याही कोण्यामध्ये असो, काही करत असो, मला लिटरली मी म्हातारी होईपर्यंत माझी इच्छा असेल की मी जत्रेला येत राहावी आणि ही परंपरा, ह्या गोष्टी अशाच चालत राहाव्या. पुढच्या पिढीपर्यंत येणाऱ्या प्रत्येक पिढीने ह्या गोष्ट अशीच पुढे घेत जावी. गुरव घालतो या कारण देवाचा लावून कौलं, हकेला धावून येणारा म्हणतो या मी येतो गुरव घालतो या कारण देवाचा लावून कौलं, हकेला धावून येणारा म्हणतो या मी येतोय. बळ एका वटुनी अंगात गडी आला या रे रंगात, शेतात तो धावतो या हाती येऊन नांगर. उधळू दे गुलाल वाजू दे संबळ, 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 उधळू दे गुलाल वाजू दे संबळ. आय होप तुम्हाला हा जत्रा स्पेशल व्लॉग आवडला असेल आणि मी देवाकडे प्रार्थना करते की जत्रा ही अशीच अखंड चालवत राहावं. माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की मला जत्रेवर ब्लॉग बनवायचा होता, सो जी फायनली पूर्ण झालेली आहे. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि तुमच्या गावात पण अशीच जत्रा होत असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. थँक्यू. बाय बाय.